दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी एमआयडीसी काढली जेजुरीच्या जवळ. मला आठवतं आहे की त्यावेळेला असं करावं अशा प्रकारची मागणी जेजुरीचे त्यावेळेचे नगराध्यक्षांनी काही लोकांनी केली होती, दिली. आणि त्यावेळेला लोकांनी सहकार्य केलं, आपण जमीन घेऊ शकलो, एमआयडीसी काढली, छोटे मोठे कारखाने आले, हाताला काम मिळालं. पण आता तेवढं भागणार नाही, त्याचा विस्तार केला पाहिजे. काही लोकांचा विरोध आहे, काही लोकांचा पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढू, त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ आणि एमआयडीसी या ठिकाणी वाढवून अधिक हातांना काम मिळत असेल तर त्या संबंधीचा आग्रह हा आपल्याला करावा लागेल. पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचं माहेर देत होता. नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या जवळ एमआयडीसी आणली, पिंपरी चिंचवडला. टेल्कोसारखा कारखाना त्यांच्या पुढाकारावर आला. बजाज ॲटोसारखा कारखाना त्या ठिकाणी आला. गजवाल यांचा कारखाना त्या ठिकाणी आला आणि पुणे ही औद्योगिक नगरी राहिली. तुम्हा लोकांच्या आशीर्वादानं माझ्याकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद आल्याच्या नंतर मी निर्णय घेतला की पुण्याला कारखाना आता द्यायचाच नाही. आता कारखाने द्यायचे असतील तर बाहेर द्यायचे. पहिली निवड आम्ही भिगवणची केली. भिगवण केल्याच्या नंतर बारामतीची केली, इंदापूरची केली आणि नगर रस्त्यावर रांजणगावची केली आणि नाशिक रस्त्यावर चाकणची केली आणि या रस्त्यावर शिरवळची केली. या सगळ्यामुळं जवळपास काही लाख लोकांना काम मिळतं. पुण्याच्या जवळ आयटीच्या क्षेत्रामध्ये हिंजवडी ही तिथं कारखानदारी आपण आयटीची आणली. मी मागेही सांगितलं होतं की कारखानदारी मोठ्या गमतीनं आली. आमचे एक सहकारी आहेत, नानासाहेब नवले खासदार होते, त्यांनी साखर कारखाना काढला. मला भूमिपूजनाला बोलवलं. हिंजवडीला त्यांचा कारखाना होता. मी भूमिपूजन केलं आणि भाषणात सांगितलं इथं कारखाना होणार नाही. तेवढे बरं पाहुण्याला भूमिपूजनाला बोलवलं तो नाही म्हणतो. मी त्यांनी सांगितलं तुम्हाला 25 पदावरील दुसरी जागा देतो, मला इथं आयटी काढायची आहे. आज 11,000 कोटीची निर्यात तिथनं होते आणि 2.5 लाख मुलांना काम त्या ठिकाणी मिळाले. याचा अर्थ असा आहे की शेती नुसतं करून चालणार नाही. आमच्या घराचा एक तरी मुलगा शेतीच्या बाहेर उद्योगात नोकरीत कुठे काढला पाहिजे आणि ते करायचं असेल तर एमआयडीसीला पर्याय नाही. आणि म्हणून आता ज्या आमदारांनी सुचवलं त्यांना बोलावलं घेऊन आम्ही राज्य सरकारशी उद्योग खात्याशी चर्चा करू आणि लोकांची जिथे सहमती आहे त्या ठिकाणी त्यांच्या सहमतीने एमआयडीसीची वाढ करू. जिथे लोकांचा विरोध आहे तिथं उगीच आम्ही हत्तीफारा करून देणार नाही. या पद्धतीचं धोरण हे त्या ठिकाणी स्वीकारलं जाईल. याशिवाय अधिक बोलायचं काही कारण नाही. निवडणूक होऊन गेली, देशामध्ये सरकार आलं. ते सरकार एका व्यक्तीचं तरुण व्यक्तीचं हे जे गेले 10 वर्ष बघितलं त्यातनं सुटका झाली. आता यावेळीचं सरकार दुसऱ्याची मदत घेऊन उभं राहिलं. आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मदतीशिवाय सरकार होत नाही अशी अवस्था होती आणि त्यामुळे आता त्यांच्या मदतीनं सरकार झालं आणि त्यांच्या मदतीनं सरकार झालं याचा अर्थ मी म्हणेल तसं सरकार हे दिवस आता
राहते असं दिसत नाही. आणि म्हणून मोदींची गॅरंटी आता संपली. ती गॅरंटी तुम्ही ऐकत होता, त्याच्यात बदल झाला. आणि ही संपायची ताकद तुमच्यात आहे. या देशामध्ये आम्हा लोकांच्या पेक्षा सुद्धा शहाणपणाचे निकाल तुम्ही घेता. सामान्य माणूस शहाणा आहे आणि त्या सामान्य माणसाच्या शहाणपणाच्या जोरावर निर्णय घेतले होतात आणि मोठ्या मोठ्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवली जाते. ही कालच्या निवडणुकीत तुम्ही लोकांनी दाखवलं. माझी खात्री आहे की कालच्या निवडणुकीत जे तुम्ही दाखवलं ते आणखी 3 महिन्यांनी दाखवा. आणि 3 महिन्यांनी दाखवल्याच्या नंतर हे राज्य तुमच्या हातात घेतो. महाराष्ट्राचं राज्य हे आपल्या लोकांच्या हातात येईल. मला व्हायचं नाही, पण आपल्या लोकांच्या हातात येईल. आणि त्या राज्य सत्तेचा उपयोग तुमचे अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी केली जाईल. ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ आम्हा लोकांना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणखीन काही गावांना जायचं आहे, त्यामुळे अधिक न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद साहेब. या ठिकाणी कोळविरे गावचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती अंजनाताई बोर यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सत्कार होतोय. या ठिकाणी कोळविरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय विलासाबा घाटे, महेंद्रजी खैरे, आप्पाजी सोनवणे, मीनाताई झगडे, नीता कोमने, निर्मलाताई पवार सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय. मी ग्रामपंचायतीच्या सर्वच विद्यमान सदस्यांना विनंती करतो, सरपंचांना विनंती करतो, आपण साहेबांचा सन्मान करायचा. यानंतर पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पुष्कराज भैया आणि शिवराजी जगताप यांना विनंती करतो आपण साहेबांचा सन्मान करायचा.